नमस्कार सर्वांना. पगडीच्या घरांवर आपला हा चौथा व्हिडिओ आहे. तर एका माझ्या ताईने मला प्रश्न विचारला आहे की दादा, माझे पगडीचे टेनेंट रूम बंद ठेवून दुसरीकडे राहतात. रेंट देतोच पण रूम बंद आहे ठेवली आहे. प्रॉपर्टी डॅमेज होते पण माझी रूम आहे. मी भांड ठेवेन किंवा काही करेन, हे लिगली ॲक्शन घेऊ शकते का मी? तर माझ्या अश्विनी बनेकर या ताईला माझं एक उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छितो की पगडीच्या घरामध्ये ताई, जर तुम्ही तुझं घर एखाद्या कस्टमरला वापरायला दिलं असेल आणि तो त्या घराचा 50% ओनर असतो, तो त्या घराचा 100% मालकीचा हक्क दाखवू शकत नाही. कारण तुम्ही पगडीचं जे करारनामा करता हा नोटरी स्वरूपात करता, याला कायदेशीर कुठेही परवानगी नाही आहे. त्या घराचे ओनर तुम्हीच राहणार आहात, जे लिगली कायदेशीरप्रमाणे आहे. पण जर तुम्ही त्याला पगडीने घर दिलेले आहात तर तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करू नाही शकत का तू माझं घर खाली कर, किंवा तुझे जे 6 ते 7 लाख जेही तुम्ही ते अमाऊंट घेतलेली आहे ते तुम्ही त्याला कायदेशीर त्याला परत जबरदस्तीने देऊन तुम्ही त्याला खाली करू शकत नाही. कारण तुम्ही तो कायदेशीर तुमचा करारनामा एका नोटरी स्वरूपात केलेला आहे. तर तो लिगली तुमच्याशी भांडू शकतो ह्या गोष्टींबद्दल. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तो ते घर बंद ठेवू दे किंवा त्या घरामध्ये राहू दे, हे त्याचा प्रश्न आहे. पण तुम्हाला तो भाडं देतोय तर लिगली तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही. जरी तुमची प्रॉपर्टी डॅमेज होत असेल किंवा काही असेल, हा वैयक्तिक त्याचा प्रश्न आहे की तो घरामध्ये जे पण डॅमेज होते ते तो भविष्यात त्याला ते करून देणं तुम्हाला भागच आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच ताई की तुम्ही त्या घराचे 100% ओनर असल्यानुसार ते घर, तो जो भाडेकरू आहे तुमच्या बाजूने, एक गोष्ट आहे की ते जो भाडेकरू तुमचा आहे म्हणजे तो पगडीचा भाडेकरू, तो ते घर भाड्याने कोणालाही देऊ शकत नाही. त्याच्या नुसार हे तुम्हाला दोघांमध्ये अंडरस्टँडिंग करायला लागेल की जेही तुम्ही ते भाड्याने घर द्याल तर दोघांचं इक्वल त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असेल. म्हणजे जर तुम्ही ते घर भाड्याने दिलं म्हणजे त्या पगडी भाडेकरूने तर त्याला 5,000ने जर ते घर भाडं दिलं तर तुम्हाला दोघांमध्ये ते इक्वल डिस्ट्रीब्यूट करायला लागतील. जेही 2,500 रुपये असतील ते तुम्ही दोघांही इक्वल डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पण भाड्याचा जो पगडी भाडेकरू असतो तो कधीच ते घर आपल्या म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्याला भाड्याने देऊ शकत नाही. हे त्याला लिगली अप्रूव्ड नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर ते घर भाड्याने द्यायचं असेल तर दोघांची सहमती पाहिजे, तरच ते घर तुम्ही भाड्याने देऊ शकता. अदरवाईज ते घर बंद राहिलं तरी काही हरकत नाही आहे. धन्यवाद.